आणि एकंदरीतच शरीरातील ऊर्जा यासाठी खूप महत्त्वाचा हार्मोन असतो। पण वय वाढल्यामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे, योग्य आणि अनियमित व्यायामामुळे याची पातळी कमी होऊ शकते। दररोज काही मिनिटे या मसल्स मजबूत केल्याने शरीरातील हार्मोन सुधारतं, लैंगिक क्षमता वाढते आणि वीर्यपतन नियंत्रणात ठेवता येतं। हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपण पुरुषांच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी काही अत्यंत प्रभावी उपाय आणि सोप्या एक्सरसाइज बद्दल बोलणार आहोत। टेस्टोस्टेरॉन हा पुरुषाच्या लैंगिक क्षमता, स्नायूची ताकद, हाडांची मजबूती आणि एकंदरीतच शरीरातील ऊर्जा यासाठी खूप महत्त्वाचा हार्मोन असतो। पण वय वाढल्यामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे, योग्य आणि अनियमित व्यायामामुळे याची पातळी कमी होऊ शकते। त्यामुळे थकवा, ऊर्जा, लैंगिक इच्छेत घट होणे, स्नायूंची ताकद कमी होणे या सगळ्या समस्या निर्माण होतात। यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आज आपण जाणून घेणार आहोत। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे। ते एक अनुभवी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट असून गेल्या 40 वर्षांपासून हजारो रुग्णांना त्यांनी मार्गदर्शन दिलं आहे। त्यांचे क्लिनिक मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये असून संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे। ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर मध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवारी रविवारी पुणे व मुंबईच्या क्लिनिक मध्ये उपलब्ध असतात। त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही असाल, तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन सहज मिळू शकतं। टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी सर्वप्रथम आपण कीगल एक्सरसाइज सुरू करू शकतो। ही एक्सरसाइज पेल्विस फ्लोअर मसल साठी खूप फायदेशीर आहे। पेल्विस फ्लोअरच्या स्नायूंना एक क्षणासाठी ताण करा आणि सोडा। हे दररोज 10 ते 15 वेळा करा, 3 ते 4 सेट्स सह। दररोज काही मिनिटे या मसल्स मजबूत केल्याने शरीरातील हार्मोन सुधारतं, लैंगिक क्षमता वाढते आणि वीर्यपतन नियंत्रणात ठेवता येतं। दुसरी महत्त्वाची एक्सरसाइज म्हणजे ट्वाइस्ट। पाय थांबून उभे करा, हिप्स मागे ढकला, बसायची हालचाल करा, पाय गुडघ्यामध्ये वाकून पुन्हा उभे राहा। हे दिवसातून 15 ते 20 वेळा 3 सेट्स मध्ये करा। नियमित ट्वाइस केल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी नैसर्गिकरित्या वाढते, स्नायूची ताकद आणि सहनशक्ती वाढते। तिसरी महत्त्वाची आहे प्लँक एक्सरसाइज। हात आणि पायांवर तणाव देऊन शरीर थेट धरायचं। कोर मसल्स मजबूत व्हाव्यात। सुरुवातीला 30 सेकंद, हळूहळू 1 ते 2 मिनिटं वाढवावं, 2 ते 3 सेट करावे। कोर मजबूत झाल्याने हार्मोन्सच्या संतुलनात मदत होते आणि शरीराची स्थिरता वाढते। योगाच्या काही सामान्य पोजेस देखील टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात। कोब्रा पोज कमरेला लवचिकता देते, रक्तभिसरण सुधारते। ब्रिज पोज पेल्विस फ्लोअर मजबूत करते, स्नायूची ताकद वाढवते। डाउनवर्ड डॉग पोज संपूर्ण शरीरातील रक्तभिसरण सुधारते, स्नायू आणि हाडं मजबूत करते। आणि अजून एक सोपी पण परिणामकारक एक्सरसाइज म्हणजे लेग स्ट्रेचिंग। पाय मागे ढकलून हिप्स साठी ताण निर्माण करा। हे रक्तभिसरण सुधारते आणि हार्मोन्सला नैसर्गिकरित्या संतुलित ठेवते। डॉक्टर मुंदडा सांगतात की या व्यायामासोबत योग्य डाएट आणि जीवनशैली खूप महत्त्वाची आहे। प्रथिनेयुक्त आहार, अंडी, चिकन, मांस, दूध, दुधाचे पदार्थ स्नायूंची ताकद वाढवतात। ताजे फळं, भाजी, संपूर्ण धान्य, बदाम, अक्रोड यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं। अत्यधिक साखर, जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा। पुरेशी झोप, ताणतणाव कमी करणे आणि दररोज किमान 30 ते 45 मिनिटं व्यायाम केलं आणि चालल्यास टेस्टोस्टेरॉनची नैसर्गिकरित्या वाढ होते। गाईज लक्षात ठेवा, नियमित व्यायाम, संतुलित डाएट, पुरेशी झोप, ताण कमी घेणे आणि तज्ञांचं मार्गदर्शन मिळवल्यास तुम्ही नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉन सुधारू शकता, शरीरात ऊर्जा वाढवू शकता, लैंगिक क्षमता सुधारू शकता आणि मानसिक आरोग्य टिकवू शकता। जर तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर डॉक्टर मुंदडा यांना भेट द्या। मुख्य शाखा संभाजीनगर मध्ये आहे, जे सोमवार ते शुक्रवार तिथे असतात। शनिवारी रविवारी तुम्ही मुंबई, पुणेला जाऊन देखील भेट देऊ शकता। एकंदरीतच नियमित व्यायाम, योग्य आहार, जीवनशैली सुधारणा आणि तज्ञांचं मार्गदर्शन मिळवल्यास तुम्ही निरोगी आरोग्य, मजबूत स्नायू आणि उच्च टेस्टोस्टेरॉन पातळी अनुभवू शकता। पुढच्या व्हिडिओत आपण अशाच आरोग्याच्या नव्या विषयासह परत भेटणार आहोत। तोपर्यंत नमस्कार।